नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? चला आज आपण मुलांच्या आग्रहास्तव केलेले छोले भटुरे 2 ते 3 तास छोले भिजत घालायचं आणि खडा मसाला आणि चहापूड बांधून छोटी गटळ बांधून टाका भिजत घालते वेळी आणि कुकरला 6 ते 7 शिट्ट्या देऊन घ्या. जेवढे जास्त दिसलं तेवढं चांगलं शिजल. इकडे शिट्ट्या होते तर पण ग्रेव्हीची तयारी करूया. कांदा एक 5-6 घ्या, 4 ते 5 टोमॅटो घ्या, आलं घ्या, लसूण घ्या, खोबऱ्याचे एक वाटी घ्या आणि चांगलं भाजून काढा बघा. आणि केलेलं गार झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. बघा तेल गरम करत ठेवायला. इकडं तेल केवढं तुमच्या गरजेनुसार घाला. एवढं मी छोले बाजूला काढून घेतलं आहे. ह्याची पण ग्रेव्ही करून घेणार आहे बघा, मी दाखवते. आणि जिरं घाला फोडणीसाठी पहिला आणि केलेली ग्रेव्ही घालून घ्या. बघा काळा कलर आलेला आहे. जास्तीत जास्त हा काळा कलर आपला खोबरं चांगलं भाजल्यामुळं आलेला आहे आणि कडू पण झालेलं नाही. खोबरं जास्त करपलं होतं तरी सुद्धा चांगलं तेल सुटस तोपर्यंत भाजून घ्या ग्रेव्ही. तिखट घाला, लाल हळद घाला. तिखट तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता. तिखट म्हणजे लाल तिखट घाला, लाल तिखट पावडर घालून चांगलं हलवून घ्या. तेल सुटाय पाहिजे बघा. जेवढं चांगलं भाजल तेवढी ग्रेव्ही चांगली लागते. छोले मसाले घाला. 1 पाकिट वापरला आहे इथं मी. चांगलं हलवत राहा. चाट आपली ग्रेव्ही भाजली पाहिजे. बघा किती छान कलर आला आहे. चवीनुसार मीठ घाला. बघा आता हे मी मसाला वापरत आहे. छोले बारीक करून घेतलेले दाखवले होते ना, जे छोले उकडले होते ते बारीक करून घ्या आणि त्याची पण पेस्ट घाला यामध्ये आपलं हे घातल्याने काय होते, छोले चवीला पण लागते आणि घट्टपणा राहतोय आपल्या ग्रेव्हीला. चांगलं भाजून घ्या हे पण. तेल सुटेस तोपर्यंत ग्रेव्ही भाजत राहा. सेम टू सेम जसं आपण बाहेर खातो त्याप्रमाणे चव झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी माझी. जेवढं चांगलं भाजीला तेल सुटेल तेवढं आपला ग्रेव्हीला कलर पण छान येते बघा आणि चवीला पण छान लागते. चाट भाजून घ्या. इथं मी गुळ घातला आहे, 2 खडे गुळाचे. आणि आपले उकडलेले शिट्ट्या करून घेतलेले छोले घाला. बघा ज्या आपण खडे मसाले आणि चहापूड टाकतोय उकडताना त्यामध्ये पण काळा कलर येतोय. त्यामध्ये पण आणि त्यातले खडे मसाले ह्यामध्ये टाका आणि गरजेनुसार तुम्हाला पाणी केवढं पाहिजे असेल ते तुम्ही घालू शकता. गरम पाणीच घाला म्हणजे आपल्या ग्रेव्हीला कलर पण छान येतो आणि कट पण उभा राहतो गरम पाण्याने. आणि पाणी घालू शकता तुम्ही. जेवढं आता पातळ केले नंतर हे गार झाल्यावर घट्ट येते, त्यामुळे आधी पातळच करा. भाताबरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता. आता एवढं पातळ आहे, नंतर गार झालं की लय घट्ट होते. हे घट्टपणा काय येतोय, आपण जे छोले बारीक करून घातलं ना त्याच्यामुळे येतोय. कसुरी मेथी घाला. लोणी घाला. घरगुती असल्याचं घाला, नाहीतर विकतचं घातलं तरी चालेल. तेल घालताना कमी घाला म्हणजे आपल्याला तेल
तूप आणि लोणी घातल्याने पण कट येतोय. कोथिंबीर घाला गरजेनुसार, तुम्हाला केवढी आवडत असेल ती. चांगलं राट 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 शिजू द्या. जेवढं शिजल आणि अर्क उतरल तेवढा छोले छान लागते बघा. थोडा वेळ शिजू द्या आणि 2-3 चमचे तूप घाला. तूप का घालायचं? आपण जे खडे मसाले वापरले आहेत ना, त्यामुळे चटका मारू शकतोय. लहान मुलं खातील नाही खातील, त्यामुळं तूप घातल्याने चटका कमी होतो, खाताना लागत नाही, म्हणून तूप घाला. आणि चांगलं हलवत राहा. झालं बघा. इकडं आपलं हलवून बाजूला ठेवा. इकडं दूध घ्या 1 वाटी आणि अर्धा वाटी रवा घ्या. रवा काही जास्त वापरलेला नाहीये, फक्त त्याचा खुसखुशीतपणा राहण्यासाठी मी तर थोडा अर्धी वाटीला पण कमीच रवा घेतलाय. चांगला चाळून घ्या आणि 15 मिनिटं रवा दुधात भिजत ठेवा. कसुरी मेथी घाला. भटोरेला कसुरी मेथी लागते. मीठ घाला गरजेनुसार. आता मैदा पण अर्धा वाटीला पण मी कमी घेणार आहे आणि बाकी सगळा मी गव्हाचं पीठ घेणार आहे. लहान मुलांना चांगलं नसतंय मैदा खाण्यात, म्हणून मी तर गव्हाच्या पिठाचंच भटोरे करणार आहे. बाहेर जे खातोय ते आपण मैद्याचं खातोय, मी घरी गव्हाच्या पिठापासून करणार आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. किती माणसाचं करणार आहे त्यानुसार. तेल गरम करून घाला. चांगलं कडकडीत तेल गरम करा आणि त्यामध्ये घाला. गार झाले की हात घाला. बघा, चांगलं मिक्स करून घ्या आणि जरा जरा पाणी घालून मळून घ्या. साखर घाला 1 चिमूटभर. साखर घातली की पण आपल्या पुऱ्या फुगतात. पाणी घालत राहा आपलं मळण्यासाठी. जेवढं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं जरा 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 पाणी घालून मळत राहा. ओवा घाला, कारण छोले पचण्यास जड असतं, त्यामुळं थोडा ओवा घाला आणि ओव्यानं स्वाद पण छान लागतो. इथे 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवा झाकून. चला, आपलं भिजलेलं आहे भटोऱ्याचं पीठ. मोठे मोठे गोळे करून घ्या, कारण भटोरा मोठाच असतोय. तेल गरम करत ठेवा तोपर्यंत. तिकडं तेल चांगलं गरम झालं तरच पुरी आपली फुगत्या. आणि जाडसरच लाटा, म्हणजे फुगण्यास मदत होते पुरी. बघा, अगदी फोलावर लाटणं फिरवा. इकडे माझं तेल गरम झालेलं आहे. तेलात भटोरे सोडा आणि चांगलं तळून घ्या. गरम गरम असतानाच खावा, खूप छान लागते. जसं अगदी बाहेर मिळतं ना छोले भटोरे, त्या प्रमाणात झालं आहे. ही माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी रेसिपी. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा की राव जरा सबस्क्राईब. बघा, कलर तरी किती छान आलाय. नाद खोळा.